आंतरराष्ट्रीय वाद समोपचाराने सोडवण्यासाठी चीनने थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पर्याय निर्माण केला आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाखालील संस्थांना विरोध म्हणून 30 मे 2025 रोजी चीनने एक नवीन आंतरसरकारी संघटना स्थापन केली आहे. तिचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मीडिएशन अर्थात IOMD. ही संस्था आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात ICJ आणि कायमस्वरूपी लवाद न्यायालय यांसारख्या संस्थांना पर्याय म्हणून पुढे आली आहे. समोपचाराने व न्यायाच्या मार्गाने वाद मिटवणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे या संघटनेत पाकिस्तानसह 30हून अधिक देश संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत. IOMD म्हणजे नेमकं काय, त्याची गरज का भासली आणि यामागे चीनचं नेमकं रणनीतिक उद्दिष्ट काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. काय आहे IOMD? हाँगकाँगमध्ये आयोजित एका उच्चस्तरीय कार्यक्रमात चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्या अध्यक्षतेखाली या संघटनेची स्थापना झाली. इंडोनेशिया, पाकिस्तान, बेलारूस, क्युबा, कंबोडिया यांसारख्या देशांचा यात समावेश आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रांसह सुमारे 50 देशांचे व 20 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने IOMD ला मध्यस्थीद्वारे आंतरराष्ट्रीय वाद सोडवणारी जगातील पहिली आंतरसरकारी कायदेशीर संघटना म्हणून वर्णन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे जगभरात तणाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवरती या संघटनेची स्थापना झाल्याचं बोललं जातंय. या कार्यक्रमावेळी वँग यी म्हणाले, वाद मिटवताना विजय पराजयाच्या मानसिकतेपलीकडे जाऊन परस्पर सामंजस्य व विश्वास निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. चीनी संस्कृतीतील समोपचार शिकवणीही या प्रक्रियेत वापरण्यात येतील. IOMD हे आंतरसरकारी स्तरावर कायदेशीर मान्यता प्राप्त असलेले मध्यस्थीवर आधारित वाद निवारण करणारे जगातील पहिले व्यासपीठ असल्याचा दावा चीनने केलाय. या संघटनेचे मुख्यालय हाँगकाँगमध्ये असणार आहे. या संघटनेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे संरक्षण करण्यासही मदत होणार असल्याचे चीननं म्हटलंय. IOMD आणि ICJ यांच्यातील तुलना. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी स्थापन केल्या आहेत. चला आता पाहूयात की IOMD आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय यांमध्ये नेमका काय फरक आहे. IOMD ची स्थापना 2025 मध्ये चीनच्या पुढाकाराने झाली असून तिचा भर मध्यस्थीवरती आहे. तर ICJ ही 1945 साली स्थापन झालेली औपचारिक न्याय संस्था आहे, जिचं मुख्यालय नेदरलँड्स मधील हेग आहे. ICJ मध्ये फक्त देश खटले दाखल करू शकतात आणि तिचे निर्णय बंधनकारक असतात. IOMD मध्ये मात्र देशांव्यतिरिक्त नागरिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा खटले दाखल करू शकतात आणि निर्णय हा दोन्ही पक्ष सहमत असतील तरच दिला जातो. ICJ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर अंतर्गत काम करते, तर IOMD ही स्वतंत्र आंतरसरकारी संस्था आहे जी UNच्या तत्वाचे पालन करेल असं चीनचं म्हणणं आहे. IOMD मध्ये इंडोनेशिया, पाकिस्तान, बेलारूस, क्युबा, कंबोडियासह 30 देश संस्थापक सदस्य आहेत, तर ICJ मधील सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य देश त्याचे सदस्य आहेत. चीनचा वाढता प्रभाव, चिंता आणि शंका. तज्ञांचे म्हणणं आहे की IOMDच्या स्थापनेमुळे चीनचा प्रभाव विशेषतः विकसनशील देशांमध्ये म्हणजेच ग्लोबल साऊथ मधील राष्ट्रांमध्ये वाढू शकतो. परंतु या संघटनेच्या कामकाजाची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेबाबत सध्या अनेक शंका आहेत. चीनच्या कर्जनीती आणि विस्तारवादी दृष्टिकोनामुळे या नव्या संघटनेच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि चीनचा दावा मात्र स्पष्ट आहे. IOMD ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पूर्ण पालन करेल. तर आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी एक पर्यायी व्यासपीठ म्हणून IOMD पुढे येत आहे. ही संघटना भविष्यात किती प्रभावी ठरेल, देश त्यावरती किती विश्वास ठेवतील आणि जागतिक सत्ता संस्थेच्या समतोलात तिचं स्थान काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुमच्या मते IOMD ही चीनची जागतिक वर्चस्व वाढवण्याची रणनीती आहे की खरंच वाद मिटवण्याचा प्रयत्न? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.